आमदार फोडणाऱ्यांना आता फोडाफोडीची भीती वाटते। शिंदेंसाठी सुरक्षित जागा सुरत हीच आहे। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला। फडणवीस शिंदेंचा महापौर करतील का? देवेंद्र फडणवीस हट्टी आहेत, आपण त्यांना ओळखतो। राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात। मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेचा बहुमत होऊ शकत नाही। किती पक्ष एकत्र केले तरी उपयोग नाही। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवर टीका। अमरावती महानगरपालिकेमध्ये महिला राज राहणार। 22 प्रभागातील 87 जागांपैकी 45 जागेवर महिला नगरसेवक आल्या निवडून। रत्नागिरी शहराचा विकास हाच अजेंडा। पुढील 5 वर्ष विकास अजेंडा राहणार। आमदार किरण सामंत यांचं वक्तव्य। काँग्रेसची भाई जगतापांना नोटीस। वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या वक्तव्यावरून पक्षाची नोटीस। पुढील 7 दिवसात लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश। खासदार संजय राऊत आज ताज लँड हॉटेलमध्ये जाणार आहेत। संजय राऊतांचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज ताज लँड हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहेत, संशय घेऊ नका, राऊतांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 5024 ईव्हीएम, 10,000हून अधिक मनुष्यबळ तैनात। धाराशिवमध्ये काँग्रेसकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी। निवडणुकीसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती संदर्भात भाजपाने निर्णय घ्यावा। भाजपाने 2 ते 3 दिवसात युतीचा निर्णय घेण्याची शिवसेनेची मागणी। 10-12 वर्षात जातीभेद संपुष्टात येईल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन। सर्व समाजांना सोबत घेऊन देश वैभव संपन्न करण्याचा संघाचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती। स्वीकृत सदस्यांमुळे महानगरपालिकेची एकूण संख्या 125 वर होणार। भाजपाला सर्वाधिक 5 स्वीकृत सदस्य मिळणार। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी। 2 दिवसात 2300हून अधिक अर्जांची विक्री। पहिल्या दिवशी तब्बल 526 जणांनी घेतले 1222 अर्ज। दुसऱ्या दिवशी 549 जणांनी 1113 घेतले अर्ज। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज। भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी 712 इच्छुक। धाराशिवचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींची माहिती। तानाजी सावंतांवर भावानेच केला गंभीर आरोप। तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून आपला भाजप प्रवेश रोखला। शिवाजी सावंतांचा तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये दाखल। मुख्यमंत्री आर्थिक गुंतवणूक परिषदेमध्ये सहभागी होणार। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर। मुंबई पालिकेतील शिवसेनेचे सर्व विजयी उमेदवार ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये राहणार। 3 दिवस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्णय। पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर। जिल्हा परिषद निवडणुकीबाबत अजित पवार घेणार बैठक। आगामी निवडणुकीबाबत अजित पवारांकडून चाचपणी सुरू। सांगलीत भाजपच्या नूतन नगरसेवकांचा आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार। मिरजेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपाचे 4ही उमेदवार विजयी। कोल्हापुरात आज भाजपाची बैठक। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू। साताऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत मुलाखती। पालिका निवडणुकीमध्ये मतांच्या टक्केवारीत मनसे एमआयएमपेक्षा सरस। मनसेला 1.37% मतदान तर एमआयएमला 1.25% मतदान। महापालिका निवडणुका संपल्या, अद्याप महापौर आरक्षण जाहीर नाही। निवडणुकीपूर्वी ही सोडत काढणं अपेक्षित। सोडतीची तयारी पूर्ण। वरिष्ठ पातळीवरून आदेशाची प्रतीक्षा। छत्रपती संभाजीनगरात मतमोजणी केंद्रात झालेल्या मारहाणीच्या घटनेत मार खाणाऱ्या माजी महापौरांवर गुन्हा दाखल। विकास जैन यांच्यासह 3 पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप। भाजपला अन्य पक्षांचे 5 नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा। 5 नगरसेवक बिनशर्त पाठिंब्यासाठी भेटल्याची माहिती। भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर चितोळे यांची माहिती।
माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन. राज पुरोहित यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास. पुरोहित यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी मुंबईतील राजहंस बिल्डिंग येथे ठेवण्यात आले. ठाण्यातील तलावपाळी परिसरात नवीन पाहुणे दाखल. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सिगल पक्ष्यांचं ठाण्यात आगमन. सातारा जिल्ह्यातील पुणे बंगळुरू महामार्गावरील खंबाटकीचा नवा बोगदा सुरू. पुढील 8 दिवस बोगद्याची चाचणी होणार. मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू ठेवण्यात येणार. आज उत्तर भारतीयांची मौनी अमावस्या. नाशिकच्या रामकुंडावर स्नान करण्यासाठी उत्तर भारतीय भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या तापमानात घसरण. पारा 12.2 अंशांवर. शहर आणि परिसरात थंडीचा कडाका गेल्या 2 दिवसांपासून कमी. अटल सेतूच्या पथकरात आणखी 1 वर्ष सवलत. वाहनधारकांना दिलासा. फक्त 250 रुपये पथकर भरावं लागणार. गडचिरोलीत स्पर्धा परीक्षांच्या 12 टेस्ट सिरीज पूर्ण. परीक्षेमध्ये एकूण 42,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. गडचिरोली पोलीस दलाकडून सराव परीक्षेचं आयोजन. बीडमधील रिक्त पोलीस पाटील पदांसाठी उद्यापासून अर्ज स्वीकारले जाणार. 30 जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करता येणार. 2 मार्चला अंतिम निकाल घोषित करण्यात येणार. वाशिममध्ये वीज बिल थकबाकी. 39 कोटींवर थकबाकी वसुलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर. विशेष पथकांची नियुक्ती. हिंगोलीतील चिराग शाह तलावतीत आता गाळ उपसण्यास सुरुवात. गाळ उपसल्यामुळे पाणी साठ्यामध्ये वाढ होऊन शहराच्या सौंदर्यात पडणार भर. शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्याचे लोकप्रतिनिधींचं आवाहन. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी 2 दिवस प्रवेशबंदी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चमुळे प्रशासनाकडून खबरदारी. वर्ध्यात रन फॉर एन्व्हायरमेंट 2026चं आयोजन. 4,500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग. 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 वेगवेगळ्या टप्प्यात स्पर्धा. सांगलीच्या मिरजेत मीरासाहेब दर्ग्याचा उरुसाला सुरुवात. 691व्या उरुसानिमित्त मिरज पोलीस प्रशासनाच्या वतीनं परंपरेनुसार मानाचा गलीफ अर्पण. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढणार. नागपूर पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होऊ शकणार. वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सिल्लोडमध्ये शिक्षक गजेंद्र आवारे यांची अनोखी आणि सर्जनशील कला सादर. जगप्रसिद्ध चित्रकार पॉल सेझान यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक आवरे यांची कला. वर्ध्यातील कोटेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी मंजूर. तीर्थक्षेत्र परिसरातील विविध विकासांचे आमदार राजेश बकाणी यांच्या हस्ते भूमिपूजन. सांगली जिल्हा परिषद मतदानाची तारीख पुढे ढकला. चिंचलीच्या मायक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तारीख पुढे ढकलण्याची स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी. नेट पीजीचा कट ऑफ घसरून चक्क 0% कट ऑफमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे गुणवत्तेशी तडजोड होऊ शकते. तज्ज्ञांचा इशारा. मुंबई तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक. काही लोकल फेऱ्या रद्द. काही लोकल विलंबाने धावणार आहेत. सीएसएमटी विद्याविहार आणि पनवेल वाशी दरम्यान सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. आज मुंबईमध्ये 21व्या टाटा मॅरेथॉन 2026चं आयोजन. मॅरेथॉनमध्ये 69,000हून अधिक धावपटू सहभागी. मॅरेथॉनमध्ये प्रसिद्ध वांद्रे वरळी सिलिंगसह प्रथमच आयकॉनिक कोस्टल रोडचा समावेश. मुंबईतील काही भागात 3 दिवस पाणी नाही. 20 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत पाणी पुरवठा बंद. जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे पुरवठा बंद राहणार. सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून चार्टर प्लेनचे यशस्वी नाईट लँडिंग. चिपी विमानतळावर रात्रीही विमानसेवा सुरू करण्यासाठी राणे कुटुंबियांच्या प्रयत्नांना यश. नागपुरात सडक्या सुपारीच्या काळ्या बाजारावर आयकर विभागाचे छापे. एकाच वेळी 3 ठिकाणी छापेमारी. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्र आणि रोख रक्कम जप्त. भिवंडीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीकडून शांततेत रॅली. विजयी उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे मानले आभार. भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं. डोनाल्ड ट्रम्प यांचा 80व्यांदा दावा. 1 कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचं आपल्याला श्रेय. ट्रम्प यांचं वक्तव्य.
इराणने जप्त केलेले जहाज 16 भारतीय ताब्यात. तेहरानमधील भारतीय दूतावासाकडून भारतीय क्रू सदस्यांना काउन्सलर ॲक्सेस देण्याची मागणी. आंतरराष्ट्रीय करार राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून करावेत. आंतरराष्ट्रीय कर विषयक करार करताना भारताने कर क्षेत्रातले सार्वभौमत्व जपले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. इंडिगोला डीजीसीएचा दणका. डिसेंबरमधील ढिसाळ कारभाराबद्दल ठोठावला 22 कोटींचा दंड. डीजीसीएकडून निवेदन प्रसिद्ध. डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब आता युरोपियन देशांवर. ग्रीनलँडच्या ताब्याला विरोध करणाऱ्या 8 देशांवर लादले टॅरिफ. 1 फेब्रुवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. भारताचा अमेरिकेला दणका. भारतीय टॅरिफचा अमेरिकन शेतकऱ्यांना दणका. अमेरिकेतून भारतात निर्यात होणाऱ्या कडधान्यांवर भारत सरकारकडून 30% आयात शुल्क. नाशिकच्या सिन्नरमध्ये शाळेच्या संस्थापकावर हल्ला. जमिनीच्या वादातून लोटस स्कूलच्या संस्थापकांवर त्यांच्याच वडील आणि भावाकडून हल्ला. तिघांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीत मतमोजणीनंतर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई. बेदारकपणे दुचाकी चालवणाऱ्या 328 जणांविरुद्ध कारवाई. एकूण 1,48,200 रुपयांचा दंड वसूल. साताऱ्यातील उमरजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 3 दुचाकी लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापुरात गोवा बनावटीची दारू महाराष्ट्राच्या बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोंड्रिग्रे येथे छापा. अकोल्यातील चौपाटीवर हुल्लडबाज तरुणांचा धिंगाणा. हुल्लडबाज तरुणांनी नशेत वाहनांच्या काचा फोडल्या. हुल्लडबाज तरुणांनी नागरिकांमध्ये तुफान हाणामारी. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन शेखच्या कथित चकमकीशी संबंधित खटला. 22 आरोपींच्या निर्दोष सुटके विरोधातील याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवलाय. भंडाऱ्यात बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या घरांना रात्री भीषण आग. तुमसर शहरातील शिवाजीनगर परिसरातील घटना. कोट्यवधींच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान. पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. 5 जणांचा जागीच मृत्यू. 1 महिला जखमी. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात. सांगलीच्या चांदोली परिसरात तारा वाघिणीचं दर्शन. पर्यटकाने वाघिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात. ट्रक चालकाचा दोघांचा चिरडून मृत्यू. बोरघाटात पोलीस चौकीजवळील घटना. मुंबईत कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीचं 29 आणि 30 जानेवारीला आयोजन. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडून आयोजन. स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन्ही खेळाडूंसाठी खुल्या गटात खेळवली जाणार. भारतीय क्रिकेट टीम रात्री नागपूरमध्ये दाखल. T20 मालिकेतील पहिला भारत आणि न्यूझीलंड सलामीचा सामना नागपूरमध्ये खेळला जाणार. नागपूरच्या जामठा येथील VCS स्टेडियमवर सामना होणार. भंडाऱ्यात भिलेवाडा येथे जलसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन. भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी घेतला कबड्डीचा आनंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.